श्री स्वामी समर्थ भक्तांनो, स्वामी पाठीराखा या चॅनलवर आज आपण बघणार आहोत या युगाचे चालक मालक पालक परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रकट दिनाची कथा। अक्कलकोटच्या भूमीत प्रकट झालेली या दिव्य महापुरुषाची ही अद्भुत कथा जो कोणी ऐकील त्या घरात निरंतर सुख आणि समृद्धी नांदेल। स्वामी समर्थ महाराजांना कोणत्याही गोष्टीचा हव्यास नव्हता। त्यांनी ना कधी कोणाकडे दक्षिणा मागितली ना कधी आपल्यासाठी काही वस्तू, पण त्यांच्या एका आशीर्वादाने कित्येक जणांचे जीवन सावरले आहे। ज्यांच्या आशीर्वादाने मातीचे सोने झाले, मृत्यूच्या दारातून कित्येक जणाला बाहेर काढलं, त्यांच्या आशीर्वादाने कित्येक जणाला मुलं बाळ झाली, नोकऱ्या लागल्या आणि आजही कित्येक जणाला या सर्व गोष्टीची प्रचिती येतच आहे। स्वामींच्या भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या एका वाक्यात एवढी ऊर्जा आहे की ज्याच्या आधारे माणूस कितीही संकट पार करू शकतो। अक्कलकोटचे स्वामी समर्थ हे भगवान दत्तात्रयांचे तिसरे पूर्ण अवतार, ज्यांच्या प्रकट दिनाची कथा कर्दळी वनाशी जोडली आहे। श्रीशैलम जवळील घनदाट कर्दळी वनात स्वामी समर्थ महाराजांनी अनेक वर्ष कठोर तपस्या केली। इतके वर्ष एकाच ठिकाणी ध्यानस्थ राहिल्यामुळे त्यांच्या शरीरावर वेली वाढल्या होत्या आणि मुंग्याचे मोठमोठे वारुळही तयार झालते। एक दिवस उद्धव नावाचा एक लाकूड तोड्या त्या ठिकाणी लाकडे तोडत होता। झाडे तोडताना त्याची कुळा चुकून त्या वारुळावर आदळली। कुऱ्हाडीचा घाव बसल्यामुळे स्वामींच्या मांडीला दुखापत झाली आणि त्यातून रक्त येऊ लागले। कुऱ्हाडीचा घाव बसल्यानंतर त्या आघातामुळे स्वामी समाधीतून जागे झाले आणि वारुळातून बाहेर आले। एका तपस्वी पुरुषाला दुखापत झाल्याचे पाहून तो लाकूड तोड्या अत्यंत घाबरला आणि क्षमा मागू लागला। स्वामींनी त्याला अभय दिले आणि त्याची भीती दूर केली। या घटनेनंतर त्यांनी आपली तपश्चर्या पूर्ण केली आणि भक्तांच्या कल्याणासाठी लोकमानसात संचार करण्याचे ठरविले। स्वामींचे मूळ स्थान आणि काळ अज्ञातच आहे, तथापि वारसा आणि परंपरेनुसार श्री नृसिंह सरस्वतींचा अवतार असलेले स्वामी समर्थांचा प्रकट दिन पौष शुद्ध द्वितीया या दिवशी साजरा करण्याची प्रथा आहे। तर ही कथा कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। श्री स्वामी समर्थ।